नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या आजच्या या आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मी जवळपास मागच्या 1 महिन्यापासून तुमच्या सोबत या वेबिनारच्या माध्यमातून जोडू नाही शकलो कारण की तब्येत खूप खराब होती। मी जवळपास 15 ते 20 दिवस ॲडमिट होतो। फार असं चिंता करण्यासारखं नव्हतं, परंतु फीवर काही जात नव्हता, व्हायरल होता आणि त्यामुळे 1 महिन्याचा गॅप आपला पडला। दिवाळी आणि दिवाळीनंतरचे हे 20 दिवस जवळपास आपले गॅप पडला, पण त्याची भरपाई आपण आता याच्या पुढे काढू। भरपूर वेगवेगळे विषय घेऊन मी आता तुमच्या पुढे येणार आहे। आज आपण विषय निवडलेला आहे कांद्याचं बीजोत्पादन। पण तत्पूर्वी मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आपण महाराष्ट्रातली मराठवाडा, विदर्भ, त्याचबरोबर खानदेश आणि इवन पश्चिम महाराष्ट्र सुद्धा एक रब्बीतले अत्यंत महत्त्वाचे 2 पिकं हरभरा आणि तूर याच्याविषयी आपण आत्ता ज्या प्रेझेंट समस्या आहेत याच्याविषयी आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी मागच्या 20 दिवसात जवळपास रोज शेकडो लोकांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतोय। आजारी जरी असलो तरी फोनवरनं जेवढं शक्य होतंय तेवढं टच राहण्याचा प्रयत्न मी केलाय। पण मागच्या ह्या 15 दिवसामध्ये मला जे लक्षात आलं की सगळ्यात जास्त प्रश्न व्हॉट्सअपवर जे आहेत ते आहेत हरभऱ्याविषयी। 100 प्रश्न जर मला आले तर त्यातले जवळपास 75 ते 80% म्हणजे 75 ते 80 फोटो इन्क्वायरीज ह्या हरभऱ्याच्या मर रोगाविषयी आहेत। फार मोठ्या प्रमाणावर ह्या पिकाखाली रब्बी मध्ये क्षेत्र असतं आणि फार मोठ्या प्रमाणावर शेतकरी याच्याने परेशान आहे। खरं पाहिलं तर याला उत्तम बीज प्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे, पण त्याच्यानेही 100% आपल्या शेतामध्ये मर रोग येणार नाही असं होणार नाही। पण ॲटलिस्ट जर बाजूच्या शेतामध्ये 100% प्रॉब्लेम असेल तर आपल्या शेतामध्ये तो 20% 25% राहील किंवा 10% राहील किंवा 5% राहील। मुळात जे बियाणं आपण निवडतो तिथून ह्या रोगाची म्हणजे किती शक्यता राहील हे आपल्याला सांगता येईल। जर बियाणं थोडंसं खराब प्रतीचं असेल तर 5% तर पोचट किंवा कमकुवत अशक्त बियाणं जे असतं ते उगवल्यानंतर मरतच। 3%, 5%, 2% त्याच्यामध्ये असतात। बीज प्रक्रिया केल्यानंतर जर मर रोग आला तर आपल्या शेतामध्ये आणखी 5% किंवा 10% त्याचा प्रॉब्लेम दिसू शकतो बीज प्रक्रिया केली असेल तर। आणि नसेल केली तर ही समस्या 20%, 25%, अगदी 40% पर्यंत आत्ता सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाणवते। अचानक झाडं बसणे, सुकणे, वरचा पाला सुकणे, झाड डायरेक्ट बसणे, मुळातून सुकत येणे, झाड बसणे असे लक्षणं तुम्हाला शेतामध्ये दिसत असतील। खराब वातावरण, खराब बियाणं, ढगाळ हवामान, बऱ्याच ठिकाणी पेरणीनंतर झालेला पाऊस, जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव, बीज प्रक्रिया न करणं अशी असंख्य कारणं याच्यासाठी आहेत। पण यावर सध्या ज्या काही उपाययोजना शेतकरी बांधव करतायत, विक्रेते बंधू त्यांना सांगतायत किंवा बऱ्याचशा माध्यमातून त्यांना रिप्लाय मिळतोय की अशी फवारणी करा, ही फवारणी करा आणि ती फवारणी करा। तत्पूर्वी मर रोग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। झाडं कट होऊन सुकणे आणि झाडं उभी असताना सुकणे असं 2 मुख्य फरक याच्यामध्ये आहे। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे उगवल्यानंतर पहिल्या 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला जमिनीलगत डायरेक्ट झाडं कट केलेले दिसेल। म्हणजे तिथे तुम्हाला जो स्टेम आहे, जो खोड आहे, तो अजिबात सुकलेला दिसणार नाही किंवा त्याला काही डॅमेज दिसणार नाही। तर असं जर होत असेल तर त्याला कारण फक्त कटवर्म आहे। ज्यांची उशिरा पेरणी झाली आहे त्यांच्या शेतामध्ये आता सुद्धा तसं दिसत असेल। त्याला बुरशीनाशकाचा काहीही उपयोग नाही आणि कटवर्मची समस्या फार कमी असते, खूप जास्त नसते। म्हणजे 100त आपण 5% समजू शकतो। पण
दुसरीकडे जो दुसरा प्रकार आहे की झाड जे आहे, हरभऱ्याचं जे झाड आहे ते मूळ आणि खोड या ज्या ठिकाणी जॉईंट असतं त्या ठिकाणचा जो भाग आहे हा तपकिरी रंगाचा होऊन डायरेक्ट सुकतो. म्हणजे समजा 2-3 मिलीमीटर जर त्या खोडाचा व्यास असेल है ना, तर तो डायरेक्ट निम्मे होतो, 1.5 मिलीमीटर असा आकुंचन पावतो आणि लूज होऊन जातं, पूर्णपणे तपकिरी रंगाचा तो पट्टा पडतो आणि त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीतून जो वर येणार आहे झाडाला मिळणार आहे तो थांबतो आणि झाड त्या ठिकाणी सुकतं, वरची पानं सुकतात. मग आता रोगाचा प्रादुर्भाव हा कुठे आहे? जमिनीमध्ये, जिथे जमिनी लगतचा जो खोडाचा भाग आहे, जमिनीपासून जो खोड वर निघले त्या ठिकाणी किंवा मूळ आणि खोड जॉईंट आहे त्या ठिकाणी. आणि आपण उपाययोजना कुठे करतोय? वरती, फवारणी. फवारणी करून याला कंट्रोल मिळणारच नाही असं नाही, पण मला एक सांगा, जे शेतकरी एका एकरमध्ये फक्त 3 किंवा 4 पंप जर फवारणी करणार असतील तर त्यांना कंट्रोल मिळणार नाही. मग याच्यासाठी हा जो मर रोग आहे, फ्युजेरियम विल्ट, म्हणजे फ्युजेरियम बुरशीमुळे जो हा बुरशीजन्य रोग आहे आणि याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही फक्त फवारणी कराल तर फवारणीवर मला नाही वाटत की तुम्हाला सोल्युशन मिळेल किंवा तुम्हाला पर्याय मिळेल किंवा तुम्हाला कंट्रोल मिळेल. 3 प्रकार आहेत, 3 पर्याय आहेत. 3 पर्याय मी तुम्हाला देतो, त्या पद्धतीने करा. 95 to 98% तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कंट्रोल मिळेल. 2-3% चान्स फक्त आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल मिळणार आहे. करताना शक्यतोवर स्वतः शेतमालक शेतामध्ये हजर पाहिजे, पहिली अट. कारण की तुम्ही ज्या मजुरांकडनं, ज्या गडींकडनं फवारणी करून घेणार आहेत याच्यामध्ये औषधाची जी परिणामकारकता आहे ही फवारणीच्या पद्धतीवर अवलंबून आहे, एवढं लक्षात ठेवा. जितकी व्यवस्थित फवारणी होईल, जितकी व्यवस्थित आळवणी होईल, ड्रिंचिंग होईल, तेवढी औषधाची परिणामकारकता तुम्हाला पटकन दिसेल. आणि जर लवकर उपाययोजना नाही झाली, 30%, 40%, 50% प्लांट पॉप्युलेशन जर डॅमेज झाली तर प्रति एकर उत्पादकता त्या ठिकाणी ढासळेल. मग काय करायची? पहिली उपाययोजना, ड्रिंचिंग आपल्याला करायची. ज्यांचं 2 एकर 3 एकर क्षेत्र आहे त्यांनी फवारणीच्या नांदी लागूच नका. जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये 15-20% जर हा प्रॉब्लेम दिसत असेल तर तुम्ही ड्रिंचिंगच करा. ड्रिंचिंग काय करायची आहे? 15 लिटर पंपासाठी डॉक्टर प्लस 50 ग्राम, M45 50 ग्राम, ह्युमॉल गोल्ड 30 ग्राम आणि ब्लेज 15 मिली हे प्रमाण घ्या. नोझल काढून ड्रिंचिंग करा. जर नोझल काढून ड्रिंचिंग करायला म्हणजे क्षेत्र जर जास्त असेल आणि शक्य नसेल तर नोझलची धार जी आहे ती अशी बारीक, जसं आपण नळीला बोटाने दाबून आपण जसं पिस्कारी मारतो त्या प्रकारे त्याची पिस्कारी करायची आणि झाडाला वॉश करून मुळापर्यंत ॲटलिस्ट 5-10 थेंब त्याच्या खोडापर्यंत पडले पाहिजे. अशा प्रकारे तरी ती फवारणी आळवणी झाली पाहिजे. किंवा स्पष्टपणे नोझल काढून जर डायरेक्ट आपण पाणी टाकलं एकरी 8 ते 10 पंप तर तुम्हाला पुढच्या 60-70 दिवसापर्यंत मुळांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही, कुठल्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. पहिली उपाययोजना. दुसरी उपाययोजना, फवारणी. हेच औषध घ्यायचंय पण फवारणी अशी करायची की झाडाच्या पानांवरनं औषधाचे थेंब खाली ओघळले पाहिजे. डॉक्टर प्लस 50 ग्राम, M45 40 ग्राम किंवा 50 ग्राम, ब्लेज 15 मिली, ह्युमॉल गोल्ड 30 ग्राम असं प्रमाण घेऊन ओघळेल अशी फवारणी आपल्याला करायची आहे. तिसरा पर्याय, खूप जास्त प्रॉब्लेम आहे, 30% 40% होऊन गेलं तर डायरेक्ट रिडोमिल गोल्ड घ्या 30 ते 40 ग्राम, त्याच्यासोबत ह्युमॉल गोल्ड घ्या 30 ग्राम, ब्लेज घ्या 15 मिली आणि ओघळेस्तोवर झाडावरनं 15-20 थेंब त्याच्या खाली मुळाजवळ पडतील अशा प्रकारे तुम्हाला फवारणी करायची. हे 3 पर्याय आहेत. तिघांमधला कुठलाही एक पर्याय करा. 100% तुमच्या शेतामधील हरभरा पिकावरचा मर रोग हा पूर्णपणे थांबेल. तर हरभऱ्यावर हा सध्या एकमेव उपाय आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हरभरा पेरून आता 5-10 दिवस 15 दिवस झाले असतील, फार महत्त्वाचं पीक आहे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, इवन खानदेशमध्ये जळगावचा रावेर भाग, भुसावळ भाग, त्याचबरोबर यावल भाग, मोठ्या प्रमाणावर क्षेत्र म्हणजे 10-10, 15-15, 20-20 एकर हरभरा पेरला जातो. जर आपल्याला तंत्रशुद्ध पद्धतीने जायचं आहे, एकरी 15 क्विंटलचं टार्गेट जर ठेवायचं आहे तर माझा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, या नंबरला व्हॉट्सअपवर तुम्ही फक्त हरभरा लिहून पाठवा.
पूर्ण वेळापत्रक तुम्हाला देतो, त्याचा नीट अभ्यास करा आणि त्यातल्या 1 एकरवर, म्हणजे तुमच्याकडे 2 एकर क्षेत्र असो किंवा 10 एकर क्षेत्र असो, त्यातल्या 1 एकरवर किंवा 2 एकरवर जे मी शेड्यूल दिलंय त्या शेड्यूलनुसार तंतोतंत करा. रिझल्ट बघा, म्हणजे पुढच्या वर्षी किंवा इतर पिकांना आपल्याला हे तंत्रज्ञान, पाटील बायोटेक तंत्रज्ञानचे जे रिकमेंडेशन्स आहेत हे वापरायचे की नाही वापरायचे हे आपल्याला ठरवता येईल. तर हरभऱ्याविषयी मी तुम्हाला अत्यंत गुणकारी, प्रभावी अशा उपाययोजना दिलेल्या 3, 1 आळवणी, 2 स्प्रे. पण तिन्ही गोष्टी करताना एक लक्षात ठेवा, स्प्रे पेक्षा जास्त महत्वाचं आहे आळवणी. जितकं पाणी खोडापर्यंत जाईल, जेवढं औषध खोडापर्यंत जाईल तेवढा लवकर आपल्याला उपाययोजना मिळेल. आता दुसरा जो पर्याय आहे, दुसरं जे पीक आहे तूर. मागच्या ह्या 2-3 दिवसात म्हणजे 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर जे ढगाळ हवामान, बऱ्याच ठिकाणी पाऊस, याच्यामुळे रब्बीतल्या बहुसंख्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. काही काही ठिकाणी भरपूर पाऊस झाला, काही ठिकाणी लिमझिम झाली, ढगाळ हवामान तर कंटिन्यू होतं आणि त्याच्यामुळे फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या प्रत्येक पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये जेवढं ढगाळ हवामान, जेवढं आर्द्रतायुक्त वातावरण, जेवढी ह्युमिडिटी जास्त, तेवढं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि त्याचबरोबर किडींची प्रजनन क्षमता सुद्धा वाढणार आहे. ह्युमिड वातावरणामध्ये यांची जी प्रजनन क्षमता आहे ती आणखी जास्त वाढते आणि खूप जास्त प्रादुर्भाव आपल्याला तुरीवर किडींचा आणि रोगांचा बघायला मिळेल. त्याचबरोबर इतरही पिकांवर बघायला मिळेल. पण आपण आता इतर पिकांच्या बाबतीत जास्त न बोलता फक्त तुरीवर मी तुम्हाला महत्त्वाचे सल्ले देणार आहे. तूर पिकामध्ये ह्या वर्षी काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला भरपूर शेंगा दिसतील, सेटिंग बऱ्यापैकी झालेलं आहे. मी मागच्याच आठवड्यामध्ये बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर अकोला 3 जिल्ह्यांचे दौरे केले आणि मी जळगावमध्ये मी बऱ्याच ठिकाणी जी विदर्भ साईड आहे तर तुरीच्या क्षेत्राला फ्लावरिंग प्रचंड होती, सेटिंग भरपूर आहे. फ्लावरिंग, सेटिंग, शेंगामध्ये दाणे भरणे अशा तिन्ही अवस्था आता चालू आहेत. आणि ज्या शेतकऱ्याला झाडावर हजारो शेंगा दिसत आहेत किंवा डोळ्यासमोर लाखो शेंगा दिसत आहेत, जेव्हा तूर हार्वेस्टिंग केली जाईल, जेव्हा खळ केलं जाईल, त्याचं थ्रेशरमधनं केलं जाईल किंवा ठोकून काढलं जाईल, त्यावेळेस 100रातले 50 दाणे हे पोचट, किडके किंवा ज्याला काकर आपण म्हणतो किंवा रस शोषलेले किंवा कमकुवत किंवा अर्धे खाल्लेले असे निघतील. 50% म्हणजे 10 क्विंटल तूरपैकी 5 क्विंटल तूर ही डॅमेज निघेल. आणि याचा सगळ्यात पहिला फटका, कारण आपण काही त्याला ग्रेडिंग करत नाही, ग्रॅव्हिटी मशीन्स नाही किंवा त्या प्रकारच्या चाळण्या आपल्याकडे नाही की खराब दाणे बाजूला होतील, चांगले दाणे बाजूला होतील. सगळ्यात पहिला इम्पॅक्ट रेट आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा इम्पॅक्ट की उत्पादकता, दोन्ही गोष्टींमध्ये मार खाल्ला जाईल. हे कशामुळे होईल? कारण तुरीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव आहे आणि त्या किडीचा प्रादुर्भाव हा जर कंट्रोल नाही झाला तर तुरीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आता माझ्या डोक्यात कन्फ्युजन असं आहे की आमदनी अठ्ठनी आणि खर्चा रुपया असा प्रकार किंवा ह्या मानसिकतेमध्ये आहे. नॉर्मली चांगला तूर उत्पादक शेतकरी तुरीवर कमीत कमी 3 ते 4 स्प्रे घेतो, पण कदाचित यावर्षी तुम्हाला 1-2 स्प्रे एक्स्ट्रा घ्यावे लागतील. मग त्यावेळेस शेतकरी एका स्प्रेचा खर्च 1000-1500 रुपये जरी पकडला आणि तो खर्च जर आणखी 2-3 हजार रुपयाने वाढत असेल तर शेतकरी बेजार होणार आहे, कारण ऑलरेडी खरीपमध्ये भरपूर शेतकऱ्याची ठोकली गेलेली. पण मी दुसरा याच्यावर विचार असा करेल की जर आपण 2-3 हजार रुपये जो काही खर्च एक्स्ट्रा होणार आहे किंवा जे पहिले 3-4 स्प्रे तुम्ही घेणार तेच जर अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या औषधांची जर घेतले, माझ्याच कंपनीचे घ्या असा माझा अजिबात आग्रह नाही, तर होणारं संभाव्य मोठं नुकसान हे तुम्हाला टाळता येईल. 4 प्रकारच्या मुख्य किडी आहेत तुरीवर. पहिला प्रकार असतो बोरर. बोरर म्हणजे काय? डायरेक्ट खाणारा, आतमध्ये घुसून खाणारा, खड्डा करणारा, ड्रिल करणारा, नासधूस करणारा कीड, बोरर. दुसरा प्रकार आहे सॅप फीडर. म्हणजे काय? शोषून घेणारा. तो डायरेक्ट न कोरता, जसं बोरवेल मधनं आपण पाणी काढतो त्या प्रकारे
त्याची सोंड टाकून शोषून घेणारे, ही दुसऱ्या प्रकारची कीड. तिसऱ्या प्रकारची कीड आहे लीफ फीडर, जी फक्त पानं खाते. आणि चौथ्या प्रकारची कीड आहे फ्लावर फीडर, म्हणजे जी फक्त फुलांना कळ्यांना डॅमेज करते. बोरर, सॅप फीडर, लीफ फीडर आणि फ्लावर फीडर असे 4 प्रकारच्या मुख्य किडी आहेत ज्या तुरीमध्ये नुकसान करणार आहेत. त्यातल्या सगळ्यात जास्त प्रकारच्या किडी ह्या बोररमध्ये, म्हणजे जे डायरेक्ट खातात, डायरेक्ट म्हणजे पूर्ण शेंग असेल, दाणे असतील, हे डायरेक्ट मेन जे उत्पादनाचा भाग आहे त्याला डॅमेज करतात. त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या किडी आहेत. या 8 प्रकारच्या किडी जर आपण नियंत्रण करू शकलो तर जे आपलं शेवटचं फिनिश गुड आहे, म्हणजे जे उत्पादन आहे, ते उत्पादन आपल्याला सांभाळता येईल. पण त्याआधी जे फ्लावर्समध्ये, म्हणजे जे फ्लावर फीडर आहेत, जे फुलांवर जगणार आहेत, आता फ्लोरा अवस्था तुरीची बऱ्यापैकी पास होऊन गेलेली, जो शेवटचा बहार आहे किंवा उशिरा तूर ज्यांची आहे किंवा लॉंग ड्युरेशन व्हरायटीज ज्यांच्या आहेत, त्यांच्याकडे जी फ्लावरिंग आहे त्याच्यावरती कीड तुम्हाला अजूनही दिसणार आहे. तर तिला आपल्याला कंट्रोल करावं लागेल. त्याच्याविषयी पण मी तुम्हाला बोलणारच आहे, माहिती देणारच आहे. पण आत्ता शेंगा अवस्था आणि शेंगांमध्ये जी दाण्या भरण्याची अवस्था आहे, याच्यामध्ये ज्या बोर करून डायरेक्ट डॅमेज करणाऱ्या ज्या किडी आहेत, 7-8 किडी आहेत, यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. फार जास्त वेळ नाही देता येणार, कारण मग मुख्य विषय बाजूला पडेल. मी त्यामुळे तुम्हाला फक्त नावं पटापट सांगतो. ग्राम पॉड बोरर, हेलिकोवर्पा आर्मिजेरा, म्हणजे ही सगळ्यात मुख्य अळी आहे, जी डायरेक्ट तुरीच्या ज्या शेंगा आहेत, ह्या तुरीच्या शेंगांमध्ये ड्रिल करून किंवा डायरेक्ट शेंगांची नासधूस करून मुख्य उत्पादनाचा भाग जो आहे तो उत्पादनाचा भाग डॅमेज करतात. हेलिकोवर्पा आर्मिजेरा म्हणजे ग्राम पॉड बोरर, याची डायरेक्ट जर ओळख, वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला दिसत असेल, शेंगांना डायरेक्ट अशा प्रकारे होल पाडून, हिरव्या रंगाची ही अळी आहे हेलिकोवर्पा, आणि तिच्या ह्या 4 अवस्था तुम्हाला खाली दिसत असतील: अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था. आणि अशा प्रकारे हे शेवटच्या चित्रामध्ये इथे तुम्हाला अळी दिसते, ही आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा, ज्याला आपण ग्राम पॉड बोरर असं म्हणतो. ही अळी तुमच्या शेतामध्ये आता मोठ्या प्रमाणावर दिसत असेल. मग आता हिला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय पर्याय आहे? इमामॅक्टिन बेंझोएट, त्यानंतर कोराझन म्हणजे क्लोरोट्रेनिपॉल, त्याच्यानंतर तुम्ही क्लोरोसायपर कॉम्बिनेशन, पोकलँड आणि कोराझन, इमामॅक्टिन, क्लोरोसायपर, इंडोक्झाकार, हे 4 ते 5 प्रकारची औषधं आपण आता वापरू शकतो. याच्यासाठी तुम्ही सगळ्यात चांगला पर्याय जर घेतला असेल, म्हणजे सुरुवातीलाच, तर चांगल्या कंपनीचं इमामॅक्टिन बेंझोएट घ्या. जर तुम्हाला पोकलँड मिळालं तर पोकलँड घ्या 20 मिली. जर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असेल तर मग डायरेक्ट कोराझन किंवा फेम या 2 औषधांचा वापर आपण करू शकतो. त्याच्यासोबत स्टिकर कंपल्सरी घ्या. ढगाळ हवामान असेल तर एखादं साधं बुरशीनाशक त्याच्यासोबत घेतलं तरी चालेल. जर कॉटन पिकामधलं तुमच्याकडे नीम ऑइल साधारणतः 10,000 ppm किंवा 1500 ppmचं जरी नीम ऑइल असेल तर तुरीला प्रत्येक फवारणीमध्ये नीम ऑइल साधारण 25 ते 30 मिली ॲड करून घ्या, जेणेकरून जे इतर सकिंग पेस्ट आहेत, ॲफिड्स आहे, व्हाईट फ्लाय आहे, माइट्स आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होतील आणि आळ्यांना सुद्धा त्याचा काही प्रमाणामध्ये आपल्याला कंट्रोल करता येईल. तर ही पहिली अळी पॉड बोरर आपण बघितली. ब्ल्यू बटरफ्लाय एक दुसरी कीड असते, निळ्या रंगाचं ब्ल्यू बटरफ्लाय. आता याचा फार जास्त डॅमेज नाहीये, पण एक माहितीसाठी तुम्हाला माहिती असावं म्हणून हे ब्ल्यू बटरफ्लाय आणि त्याच्यासोबत खाली तुम्हाला जर दिसलं तर ग्रास ब्ल्यू बटरफ्लाय असे 2 फुलपाखरं आहेत, जे तुम्हाला तुरीमध्ये जर शेतामध्ये दिसले तर जर लक्षात आलं. याच्यावर सगळ्यात चांगली उपाययोजना गॅस पॉइझन तुम्ही वापरू शकतात. म्हणजे क्लोरोसायपर कॉम्बिनेशन आहे किंवा प्रोफेनोफॉस आहे, प्रोफेनोसायपर आहे किंवा फेंडॉल सगळ्यात बेस्ट, फेंतोएट
त्याचा जो तीव्र उग्र वास येतो याच्याने बरेचसे उडणारे मॉथ जे असतात, पतंग अवस्था बऱ्याचशा आळ्यांची ही काही दिवस आपल्या शेतामधनं गायब होते. ती फवारणी करताना जमिनीवर जर केली तरी सुद्धा चालेल. पक्षी थांबे, तुरीच्या हाईटला आता साधारणतः एकरी 30 ते 40 पक्षी थांबे जर केले आजच्या कंडिशनला, ह्या वर्षी ज्या प्रकारे किडींचा प्रादुर्भाव आहे, तर सगळ्यात बेस्ट पक्षी थांबे राहील. पण आता तूर तर तुम्ही म्हणाल की तूर हा स्वतः एक पक्षी थांबा आहे, पण आपल्याकडे आत्ताच्या ज्या स्टेजला ज्या तुरी पूर्णपणे वाकलेल्या आहेत, तर समजा आता 2 लाईन असेल तर तूर पूर्ण अपोजिट साईडला वाकलेल्या आहेत, नॅचरली त्या काड्यांवर बसतात. तर जो वाकलेला भाग आहे त्या भागाला जर पक्षी थांबे केले तर लवकर त्यांना फ्लाईज किंवा ज्या आळ्या आहेत त्या आपल्याला कॅच करता येतील. तर ब्ल्यू बटरफ्लाय आणि ग्रास ब्ल्यू बटरफ्लाय हे दोन अजून बोरर मधले किडे आहेत. म्हणजे हे सक करणारे नाहीत, हे बोरर आहेत, डायरेक्ट मुख्य उत्पादनाच्या भागाला खड्डे पाडणारे किंवा अर्धा भाग खाणारे किंवा शेंगांना ड्रिल करणारे किंवा दाण्यांना ड्रिल करणारे. तर त्यामुळे यांच्यापासून होणारं नुकसान हे इतर जे प्रकार आहेत 3 प्रकार त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आहे, म्हणून याला सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तिसरा प्रकार आहे प्लम मॉथ. हा सगळ्यात डेंजर प्रकार आहे. प्लम मॉथ मध्ये केसाळ प्रकारची आळी तुम्हाला दिसेल, हिरव्या रंगाची सुरुवातीला आणि नंतर ती करड्या रंगाची होते, तपकिरी रंगाची होते. सुरुवातीला हिरव्या रंगाची, तिच्यावर विरळ केस असतात आणि नंतर जो ॲडल्ट असतो म्हणजे वयस्कर जो अळी असते ती ब्राऊन रंगाची होते. याच्या सुद्धा 4 स्टेज आहेत, अंडी, लार्व्हा, प्युपा आणि ॲडल्ट. तर ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल मोठ्या प्रमाणावर. अशा प्रकारची आळी जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून आली प्लम मॉथ, तर मोठ्या प्रमाणावर तुरीच्या आपलं शेतामध्ये नुकसान होणार आहे असं तुम्ही समजून घ्या. ह्या 4 स्टेज आहेत. अंडी ही सुरुवातीची अवस्था, हिरव्या रंगाची आळी अवस्था, हा प्युपा म्हणजे कोश आणि हे ॲडल्ट पतंग अवस्था. अशा प्रकारे डॅमेज तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून येईल. हे डायरेक्ट बोररचे जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, पटकन तुम्हाला समजावं. सगळ्या आळ्यांवरचा कॉमन इलाज पण मी तुम्हाला देणार आहे, फक्त माहितीसाठी तुम्हाला हे सांगतोय. तर हा एक डॅमेज करणारा मुख्य कीड आहे तुरीमधली. पुढची कीड आहे स्पॉटेड पॉड बोरर. हा पण एक अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारा तुरीमधली ही कीड आहे. स्पॉटेड पॉड बोरर सध्याच्या कंडिशनमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर ही कीड तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून येत असेल. याच्या सुद्धा ह्या 4 अवस्था आहेत. सुरुवातीला अंडी अवस्था, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तपकिरी रंगाची अळी आहे आणि हिच्यावर ठिपक्यांच्या लाईन्स आहेत, साधारण 3 ते 4 लाईन तुम्हाला पाठीवर दिसून येतील. हा त्याचा कोश, जो पानं गोळा करून पानांमध्येच त्याचा कोश दिसतो किंवा जमिनीत कोश दिसतो, आणि हा त्याचा पतंग ॲडल्ट. अंडी अवस्था, आळी अवस्था, कोश अवस्था, पतंग अवस्था. आणि ही नुकसानीची पातळी म्हणजे शेंगा ज्या आहेत ह्या प्रकारे नुकसान केलेले तुम्हाला दिसून येईल. यालाच म्हणजे ही जी मारुका टेस्टुलालिस मारुका ह्या अळीचं नाव आहे आणि स्पॉटेड पॉड बोरर याला आपण म्हणतो. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की फक्त 1-2 प्रकारची घाटे अळी म्हटलो आपण हरभऱ्यामध्ये आणि तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळी म्हटलं की आपलं काम होऊन जायचं. परंतु ह्यावर्षी इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या किडी बघायला मिळतात, भरपूर बग्स बघायला मिळतात. त्याची माहिती असावी म्हणून तुम्हाला दाखवतोय. याला सुद्धा उपाययोजना तुम्हाला करायची असेल तर इमामॅक्टिन 10 ग्राम 12 ग्राम प्रतिपंप चांगल्या कंपनीचं घ्या, एकदम स्टँडर्ड टॉप 3 कंपनीचं मिसाईल घ्या. आलतू फालतू कंपनीचे इमामॅक्टिन घेऊ नका, तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. मिळाले तरी अत्यंत कमी दिवस असतील. किंवा तुम्ही कोराझन घेऊ शकता, किंवा तुम्ही पोकलँड घेऊ शकता, किंवा तुम्ही इंडोक्झाकार्प घेऊ शकता चांगल्या कंपनीचं. नीम ऑइल कंपल्सरी प्रत्येक स्प्रेमध्ये घ्या. साधारण 2 स्प्रे जरी तूरवर घेतले आणि 10,000 ppmचं नीम ऑइल घ्या. पाटील बायोटेकचं सुद्धा नीम ऑइल अवेलेबल आहे, किंवा ज्या इतर स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यांचं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल, पण नीम ऑइल कंपल्सरी त्याच्यामध्ये घ्या. पुढची अत्यंत महत्त्वाची कीड रेड ग्राम फ्लाय, शेंगमाशी ज्याला आपण म्हणतो, त्याचे सुद्धा तुम्हाला स्टेजेस या ठिकाणी बघायला मिळतील.
4 स्टेजेस आहे. ही अंडे अवस्था. आता याचे जे अंडे आहेत आणि लार्वा म्हणजे छोट्या प्रकारची अळी आहे जी डायरेक्ट शेंगांमध्ये असते. म्हणजे अळी जो मॉथ आहे किंवा जो पतंग आहे तो अंडी अशा ठिकाणी टाकतो की अळीला लगेच खायला मिळायला पाहिजे. आणि अर्धवट खाल्लेले दाणे हे तुम्हाला दिसेल. असं नुकसान तुम्हाला या ठिकाणी बघेल. अर्धवट, पूर्ण दाणे डॅमेज होत नाही, अर्धे दाणे त्या ठिकाणी डॅमेज असतात. ही त्याची कोश अवस्था आणि ही त्याची पतंग अवस्था, शेंग माशी ज्याला आपण म्हणतो. आता याला तर खरं जर उपाययोजना करायची असेल तर तुरीला शेंगा लागायला सुरुवात झाली की त्याच वेळेस जर मोठ्या प्रमाणावर निळ्या रंगाचे सापळे जर लावून टाकले तर बहुसंख्य फ्लाय किंवा ॲडल्ट जे पतंग असतात हे त्या ठिकाणी कॅप्चर होतात. एक पतंग सरासरी पुढचे 150 ते 200 अंडे कमीत कमी, मी ॲव्हरेज सांगतो, वेगळ्या वेगळ्या किडींचे अंडे देण्याची क्षमता जी ती वेगळी असते ती त्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकते. आणि एकदम स्वस्त पर्याय, तुम्ही घरी जरी काहीतरी चिकट असं चांगला पदार्थ दोन्हीकडे लावून जरी भरपूर ठिकाणी लावला तर हे IPM मधले पर्याय केल्याशिवाय तुम्हाला भविष्यामध्ये औषधांची इफिशियन्सी मिळवता येणार नाही. कंटिन्यू औषधं हेवी, प्रत्येक वर्षी नवीन मॉलिक्यूल लागेल पण रिझल्ट मिळणार. तर निळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी 20, 30, 40, 50, 100 पर्यंत जर तुम्ही लावले तर तुम्हाला खूप चांगला कंट्रोल त्या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर एक स्पायनी पॉड बोरर असतो, ट्रान्सपरंट अळी असते, याचं काही एवढं मोठ्या प्रमाणावर नाही आहे. त्यानंतर रेडकाम पॉड फ्लाय आपण बघितला. बारीक पिन म्हणजे असे बारीक होल शेंगांवर तुम्हाला दिसतील ज्या ठिकाणी अर्धवट खाल्लेले दाणे तुम्हाला बघायला मिळतात. ह्या जेवढ्या काही अळ्या आपण बघितल्या बोरर मधल्या, ह्या अळ्यांच्या नियंत्रण करण्यासाठी 4 ते 5 प्रकारचे मॉलिक्यूल बाजारामध्ये अवेलेबल आहेत ज्याला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीची जर घेतली तर नियंत्रण करू शकतात. पहिला मॉलिक्यूल तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोएट घ्या. दुसरा मॉलिक्यूल जर तुम्हाला पोकलँड मिळालं तर 20 मिली पोकलँड प्लस नीम ऑइल आणि त्याच्यासोबत गरजेनुसार तुम्ही एखादं फंगिसाइड टाकू शकतात किंवा संजीवकाचा वापर त्याच्यासोबत करू शकतात. झकास तुम्ही 7 ml घेऊ शकतात किंवा ऑक्सिजन 50 ml घेऊ शकतात आणि स्टिकर त्यासोबत घ्या. खूप हेवी अटॅक आहे तर कोराझन घ्या किंवा त्यासोबत फेम घ्या. नीम ऑइल कंपल्सरी घ्या. क्लोरोसायपर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही घेऊ शकतात अत्यंत कमी प्रमाण असेल तर. म्हणजे इमामॅक्टिन, फेम, कोराझन, पोकलँड, नीम ऑइल असे 4-5 प्रकारचे मॉलिक्यूल बाजारामध्ये आहेत. यातला एक तुम्ही कुठलं तरी घेऊ शकतात. आता जी पुढची कीड आहे म्हणजे तुरीतली सॅप फीडर ज्याला आपण म्हणतो, ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे म्हणून फक्त हिच्याविषयी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ज्याला आपण काकर म्हणतो, म्हणजे आमच्या खानदेशी भाषेमध्ये त्याला काकर म्हणतात. सुकलेले दाणे, पूर्णपणे दाणा दिसतो पण त्याला जसं काही त्याच्यातली हवा काढून घेतलेली. तर याच्यामध्ये सुद्धा 4 स्टेज आहेत. अंडी शेंगांवर अशी तपकिरी रंगाची पुंजक्यांनी अंडी टाकलेली दिसतील तुम्हाला. आणि हा ॲडल्ट थोडा लाल रंगाचा 4 पाय आणि पुढे त्याला 2 सोंड असतात. 2 अँटिना ज्याला रिसेप्टर म्हणतात आणि एक सोंड असते. तो सोंड टाकून फक्त दाण्यातला जो रस आहे तो रस शोषून घेतो. हा ॲडल्ट. म्हणजे अशा रंगाचा किडा जर आपल्याला दिसला तर काकर ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला तुरीमध्ये बघायला मिळतील. म्हणजे दाणा असेल पण त्या दाण्याच्या आतमध्ये काहीच नसेल, त्याच्यातली सगळी हवा काढून घेतलेली असेल, त्यातला सगळा अन्नरस शोषून घेतला असेल, त्यामुळे तो कोरडा सुरकुत्या पडलेला दाणा तुम्हाला बघायला मिळेल. हा सॅप फीडरमध्ये, म्हणजे हा काय करतो फक्त शोषून घेतो. आपण जे 4 प्रकार बघितले त्यातला बोरर सगळ्यात घातक प्रकार आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारच्या अळ्या आहेत. त्यानंतर सॅप फीडरमध्ये हा पॉडबग आणि दुसरा आहे लॅब बग, तो सुद्धा अशाच प्रकारे करतो. तिसरं मग ॲफिड्स आहेत, माइट्स आहेत, जॅसिड्स आहेत, व्हाईट फ्लाय आहेत. पण त्याचा एवढा प्रादुर्भाव तुरीवर नाहीये. या इतर औषधांसोबत किंवा एखादं गॅस पॉइझन घेतलं तरी आपण त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल मिळू शकतो. तिसरा प्रकार आहे लीफ फीडर, म्हणजे जी पानं खातात, पानं गुंडाळणारी अळी, पानांचा गुच्छ करून गुंडाळणारी अळी, शेंड्यासहित किंवा फांद्यांसहित पानं गुंडाळणारी अळी, अशा 2-3 प्रकारच्या अळ्या आहेत. पण त्याच्यासाठी
ही जी उपाययोजना आपण करतो त्याच्यातच ते कंट्रोल होतात. आणि चौथा प्रकार आहे फ्लावर फीडर. हा सगळ्यात घातक प्रकार आहे, पण आता ही स्टेज निघून गेलेली आहे. ब्लिस्टर बिटल नावाचा जो कीड आहे, म्हणजे भुंगा असतो ना, भुंगा, आपण बिंगोटे पकडायचो बघा, अजूनही खेडेगावात बरीचशी मुलं बिंगोटे पकडतात, त्याच प्रकारचा, पण त्याच्यावर केशरी रंगाचा पट्टे असतात, ज्याला फ्लावर फीडर. अगदी सुरुवातीच्या स्टेजला तुरीच्या शेतामध्ये जर आपण गेलो तर अट्रॅक्ट करतात. साधारण आडवे केशरी रंगाचे 2 ते 3 पट्टे असतात, काळ्या रंगाचा किडा असतो आणि तो कळी आणि फुलं यांच्यातला रस शोषून घेतो आणि त्यांना नुकसान करतो, डॅमेज करतो. मोठ्या प्रमाणावर तुरीमध्ये दिसून येतात फ्लावर फीडर मध्ये. त्या किडीच्या नियंत्रणासाठी म्हणजे केमिकल औषध काहीच नाही, गॅस पॉइझनचा आपण जेवढा वापर करू ब्लिस्टर बिटल साठी तेवढं आपल्याला योग्य होईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला फेंथोएट सांगितलंय किंवा क्लोरोसायपर किंवा प्रोफेनोसायपर असे औषधं तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला घेतले तरी सुद्धा चालू शकतात. ॲडल्ट, एग्स आणि लार्वा 3 स्टेज याच्या बघायला मिळतात. नुकसान करणारी जी स्टेज आहे ती ॲडल्ट आहे, म्हणजे पतंग अवस्था, ती त्याची नुकसान करते. याच्यामध्ये अळी अवस्था एवढं नुकसान करत नाही, एवढी पतंग अवस्था नुकसान करते. तुरी पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला काय फवारणी घ्यायची, मी अळींच्या अवस्था तुम्हाला सांगितल्या, ज्या महत्त्वाच्या अळी ॲटलिस्ट आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठली अळी आहे आणि तिचं प्रमाण किती आहे. मग त्यानुसार जर आपल्याला तुमच्या भागातले दुकानदार तितके जागरूक असतील, अवेअर असतील, तर त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही त्यांच्याकडे अवेलेबल असलेले मी जी औषधं सांगितली त्यातले स्टँडर्ड कंपन्यांची औषधं घ्या, एवढंच माझा आग्रह असेल. तर तुरीचं ज्या ज्या शेतकऱ्यांना वेळापत्रक पाहिजे असेल, आता नेमकं आपण काय काय फवारणी केली पाहिजे स्टेजेसनुसार, कोणाची आता शेंगा स्टेज आहे, कोणाची दाणे भरण्याची स्टेज आहे, कोणाची फ्लावरिंग पण स्टेज आहे, तर स्क्रीनवर तुम्हाला माझा नंबर दिसतोय 222 शेवटी आहे. त्या नंबरला मला फक्त व्हॉट्सअपला तुम्ही तूर लिहून पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला ते शेड्यूल पाठवेल. आता आपण जाऊया मुख्य विषयाकडे. आजचा जो आपला मेन विषय कांदा बीजोत्पादन, त्या मुख्य विषयाकडे आपण आता जाऊ. आणि आता जवळपास 30 मिनिटं याच्यातच गेलेत, तर पुढच्या 30 ते 40 मिनिटात मला तुम्हाला ते सगळं सांगायचं आहे. मी कांदा बीजोत्पादन हा विषय का निवडला आहे मित्रांनो, याचं एक कारण छोटंसं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 ते 8 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागतो. नाशिक आहे, नगर आहे, पुणे आहे, सातारा आहे, त्याचबरोबर बुलढाण्याचा बराचसा भाग आहे, जळगावचा बराचसा भाग आहे, धुळ्याचा बराचसा भाग आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यात कांदा लागतो. सोलापूरच्या बऱ्याचशा भागात कांदा लागतो, साताऱ्याच्या मान तालुक्यात कांदा लागतो. असा जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यात कांदा लागत नाही. क्षेत्र कमी अधिक आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कांदा लागतो. मागच्या 3-4 वर्षाचा अनुभव जर आपण बघितला तर कांद्याचं सीड 3 ते 4 हजार रुपये किलोने शेतकरी विकत घेत आहेत. हरकत नाही, जर क्वालिटीचं बियाणं असेल तर 3 काय 4 काय 4.5 हजार गेले तरी चालतील. परंतु एकदा शेतकऱ्याने बियाणं टाकलं आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे जर ते बियाणं डॅमेज झालं, बियाणं टाकलं, पाऊस आला, दडपा बसला, जर्मिनेशन फेल, किंवा उगवून आला आणि कंटिन्यू पाऊस आहे, लगेच स्प्रिंग रोल होतो आणि त्यामुळे रोपं नादुरुस्त होणे किंवा रोपं खराब होणे, किंवा आता जो पाऊस पडतोय याच्यात सुद्धा ज्या लोकांची रोपं आता लागवडी योग्य झाली त्याच्यावर बुरशी येणे, करपा येणे, इतर रोगांचा प्रादुर्भाव येणे आणि रोपं खराब. एका एकरसाठी 3 किलो बियाणं लागतं आणि जर 3-4 हजार रुपये किलोने म्हणजे 10 हजार रुपये प्रति एकर सीड कॉस्ट आहे. एकदा वापरली काय हरकत नाही, पण सीड डॅमेज झालं, परत त्याने बियाणं टाकलं, दुसऱ्या वेळेसही डॅमेज झालं आणि तिसऱ्या वेळेस जर त्याला बियाणं टाकण्याची वेळ येत असेल आणि एकरी 30 ते 40 हजार रुपये जर बियाण्यामध्येच जात असतील तर शेतकरी शेतामध्ये टाकेल काय, करेल काय आणि उत्पन्न घेईल काय आणि त्याला परवडेल काय. यामुळे स्वयंपूर्णता याच्यामध्ये कशी आणता येईल, डिपेंडन्सी जी आहे 100% सीड बाय करण्यापेक्षा, विकत घेण्यापेक्षा, 10 एकर कांद्याचं क्षेत्र आहे तर मी 4-5 एकर कांद्याचं बियाणं विकत घेईल, 4-5 एकर लावेल, किंवा माझा जर कॉन्फिडन्स असेल तर मी 5 एकरच्या बियाण्याची कॉस्ट जवळपास 50 ते 60 हजार रुपये मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये तयार करून ती भागवू शकतो. किंवा त्याच्याही पुढचा जर विचार केला तर सीड प्रोडक्शन करताना कंपन्यांना जरी सीड द्यायचं म्हटलं तरी तुमचं उत्पन्न प्रति एकर 3.5 क्विंटल, 4 क्विंटल, 5 क्विंटल कसं येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळू शकतो.
जरी तुम्ही स्वतःसाठी बियाणं नसेल ठेवत किंवा तुम्ही कांदा लावत नाही, पण तुम्ही फक्त सीड प्रोडक्शन करतात, मग त्यासाठी तुम्हाला कसा फायदा मिळवता येईल, कारण तोही उत्पन्नाचा भाग आहे. म्हणजे जो शेतकरी स्वतः कांदा उत्पादक आहे त्याला स्वतःची गरज कशी भागवता येईल. जे शेतकरी सीड प्रोडक्शन प्लॉट घेतात त्या लोकांना प्रति एकर सीड प्रोडक्शन जास्त कसं होईल त्याचा आज आपण याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी संपूर्ण गाव कांदा लावतं त्या ठिकाणी त्या गावाने 50% गरज सीडची स्वतः जर भागवली, त्या गावातले 5-10 लोक येऊन समोर येऊन त्यांनीच जर गावाचं प्रोडक्शन केलं आणि गावाला सीड दिलं गॅरंटेड, तर मित्रांनो खूप मोठी क्रांती होऊ शकते. आणि हे 3 उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा आपण सेशन या ठिकाणी घेतोय. या कांद्याच्या सीड प्रोडक्शनमध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, 7-8 मुद्द्यांवर मी प्रकाश टाकणार आहे शॉर्टमध्ये, पण एकतर लागवडीची पद्धत, सीड सिलेक्शन आणि फ्लावरिंग स्टेज, ह्या 3 मुद्द्यांवर खूप लक्ष द्यावं लागतं. आणि तिथे जर तुम्ही चुकला नाहीत तर प्रति एकर उत्पादकता आपल्याला खूप चांगली मिळवता येऊ शकते. 6 असे मुद्दे आहेत ज्याच्यावर मला वाटतं की सीड प्रोडक्शन करताना शेतकऱ्याने खूप लक्ष दिलं पाहिजे. बेने निवड, जर तुम्ही सीड कंपनीचा प्रोडक्शन प्लॉट घेतला असेल तर बेने तुम्हाला तेच देणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला निवड करण्याची काही गरज नाही, कारण ते जास्तीत जास्त काळजी घेतील. परंतु त्यातले बारकावे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी सीड देताना जर आपल्याकडनं काही मिस्टेक झाली आणि आपल्याला टार्गेटेड यील्ड मिळवता नाही आलं तर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपला लॉस होऊ शकतो. म्हणून कंपन्यांकडनं सीड प्रोडक्शन घेताना जेव्हा तुम्ही सीड त्यांच्याकडनं घेतात तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे मुद्दे माहिती असले पाहिजे. जमिनीची निवड, तुम्ही कुठल्या जमिनीमध्ये बीजोत्पादन घेतलं पाहिजे, बीज प्रक्रिया काय केली पाहिजे, लागवडीची पद्धत कशी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला पर एकर जास्तीत जास्त सीड प्रोडक्शन करता येईल. फर्टिगेशन मॅनेजमेंट, फर्टिलायझर मॅनेजमेंट किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. आणि रोग आणि कीड व्यवस्थापन, अत्यंत महत्त्वाचं रोग आणि कीड व्यवस्थापनाचं शेड्यूल आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. किंवा आपण जो अनावश्यक खर्च स्प्रेइंगमध्ये जे आपण हायर मॉलिक्यूल आपण घेतो आणि त्याची जी आपली कॉस्ट वाढते ती कॉस्ट आपल्याला वाचवता येईल. हे 6 मुद्दे आहेत. या 6 मुद्द्यांवर जर व्यवस्थित काम केलं तर कांद्याचं सीड प्रोडक्शन कमर्शियल व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करता येईल. ज्या शेतकऱ्याचं स्वतःचं 15-20 एकर लागवडीचं क्षेत्र असेल त्याने स्वतः 1 एकर सीड प्रोडक्शन घेतलं तरी त्याला चालणार आहे. आणि जेव्हा तुम्ही कमर्शियल घ्याल 4 एकर 5 एकर 10-10 एकर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही शेतकरी ज्या ठिकाणी सीड प्रोडक्शन घेतात 10-10 20-20 एकर, त्या लोकांनी बीजोत्पादनाचा आजचा कार्यक्रम जर व्यवस्थित फॉलो केला तर चांगला फायदा होईल. चला तर बघूया की हे 6 मुद्द्यांवर आपल्याला कसं काम करता येईल. पहिला मुद्दा आहे बेने निवड. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्या पुढे मांडतोय. तुम्ही जितकं याला नाही समजलं तर रिवाइंड करून बघा, पण याच्या प्रिंटआउट काढून जरी ठेवल्या आणि त्याच्याप्रमाणे तंतोतंत केलं मित्रांनो, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्याची आवश्यकता पडणार नाही. बीजोत्पादनाकरता खालील गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यायची. त्यातली पहिली गोष्टी, 2 अंकुर किंवा ज्याला आपण जोड कांदा म्हणतो, डबल कांदा, हा बीजोत्पादनासाठी अजिबात घेऊ नये. कंपन्या तुम्हाला देणार नाही, पण स्वतः जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन कराल त्यावेळेस आपल्याला घ्यायचं नाही. जर अंकुर फुटलेला कांदा आहे, कांद्याची साईज मीडियम आहे, कांदा चांगला आहे, पण त्याला जर कोंब आलेला आहे, अंकुर आलेला आपण म्हणतो, तर तो कांदा आपल्याला चालणार नाही. तसंच सीड प्रोडक्शन करताना अंकुर नसेल पण कांदा काळपट आहे, त्याला बुरशी लागलेली, किंवा बऱ्याच वेळा बाहेरून कांदा खूप चांगला दिसतो पण मधून 1 किंवा 2 लेअर डायरेक्ट शुष्क झालेले असतात किंवा कोरडे झालेले असतात. म्हणजे कांद्याचे 2 भाग जर आपण केले तर 4था लेअर 3रा लेअर हा तुम्हाला सुकलेला दिसेल, म्हणजे तो कांदा आपल्याला प्रोडक्शनसाठी योग्य नाही आहे. ज्या कांद्याला सड लागलेली आहे, ज्या कांद्याला बुरशी लागलेली आहे, तो कांदा आपल्याला प्रोडक्शनसाठी चांगला नाही. ज्या कांद्याची साल, ज्याला डबल पत्ती हा एक शब्द आहे, म्हणजे जी वरची जी कोटिंग आहे ती डबल असते. आपण कांदा तुम्ही जेव्हा घरी कांदा खातात आणि त्यावेळेस कांदा जेव्हा कापतात तेव्हा फक्त वरती एक सुकलेला पापुद्रा निघतो, तो 2 किंवा 3 पापुद्रे निघतात आणि मग ओलसर पापुद्रा निघतो, तर त्याला डबल पत्ती म्हणतात. तो जर असेल, चांगला रंग, चांगली साईज आणि मध्यम आकार आणि वरचा पूर्ण पापुद्रा हा सुकलेला एकसारखा,
कांद्याचा शेप जो आहे तो ओव्हल शेप आपण त्याला म्हणतो. पूर्ण गोलही नाही, असा बसका नाही, आणि ओव्हल शेप कांदा तो आपल्याला बीजोत्पादनासाठी निवडता येईल. बीजोत्पादनासाठी मध्यम वजनाचा, खूप जास्त मोठा आणि खूप छोटा पण आपल्याला नको कांदा पाहिजे. हे महत्त्वाचे निकष आहेत. हे निकष जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर बीजोत्पादनासाठी अतिशय बेस्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचं की बीजोत्पादनासाठी जवळपास आपल्याला 8 ते 10 क्विंटल कांदा लागतो. आणि 8 ते 10 क्विंटल कांदा जेव्हा तुम्ही घेतात त्यावेळेस म्हणजे आजच्या बाजारभावाने जरी विचार केला तर जवळपास 3,000 रुपये प्रति क्विंटल सरासरी कमीत कमी दर आहे. आणि 8 क्विंटल 10 क्विंटल कांदा पकडा म्हणजे 25,000 ते 30,000 रुपये मिनिमम कॉस्ट होते, प्लस ट्रान्सपोर्टेशन. तर त्या दृष्टीने सीड सिलेक्शन प्रॉपर होणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा मुद्दा जमिनीची निवड. सीड प्रोडक्शन करताना आता कांद्यामध्ये काय होतंय, आपण कांदा लावणार आहे आणि त्याला येणारे सकर्स किंवा फुटवे ज्याला आपण म्हणतो, ते फुटवे चांगले वाढण्यासाठी कांद्याच्या बल्बला खूप मोठ्या म्हणजे मुळांचं जाळं तयार होत नाही किंवा सोटमूळ त्याला नाही, अतिशय छोटे तंतुमूळ असतात. 1 इंचापासून 6 इंचापर्यंत तंतुमूळ किंवा 1 फुटापर्यंत डेव्हलप होऊ शकतात जर जमिनीमध्ये ह्युमस चांगला असेल किंवा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल. म्हणजे काय की जमिनीचा वरचा एक 5-6 इंचाचा लेअर हा अतिशय भुसभुशीत आणि ज्याला आपण म्हणतो की चिकट नको, आर्द्रता ह्युमिडिटी त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन राहील अशी जमीन आपल्याला पाहिजे. चुनखडीयुक्त जमीन आपल्याला नको, हलकी एकदम लाईट सॉइल आपल्याला नको. कारण का होईल की पाण्याचा ताण बसल्यानंतर व्हाईट रूट सगळ्यात आधी कोलॅप्स होतात, त्यांचं जाळं संपतं आणि व्हाईट रूट संपले की न्यूट्रिएंट अपटेक थांबतो. बरं, तुम्ही परत पाणी दिलं की लगेच व्हाईट रूट तयार होत नाही. म्हणजे व्हाईट रूटची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे, अशी जमीन आपल्याला निवडायची. जमिनीची निवड करताना मध्यम भारी जमीन चालेल, काळी अथवा भुरकट रंगाची पण जमीन चालेल. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला पाहिजे आणि जमीन खूप अपडाऊन नको, थोडीशी लेवलमध्ये जमीन पाहिजे. हलकी क्षारयुक्त जमीन, चुनखडी, मुरमाड अशी जमीन आपल्याला नको, कारण त्या ठिकाणी व्हाईट रूट ॲक्टिव्हिटी होणार नाही किंवा व्हाईट रूट टिकणार नाही. त्याचबरोबर बीज प्रक्रिया पुढचा मुद्दा. सीड सिलेक्शन केल्यानंतर कांदा लावल्यानंतर परत कांदा सडतो. म्हणजे तुम्ही 8 ते 10 क्विंटल बेनं आणलं चांगलं निवडून मध्यम क्वालिटीचं, आणि तो ट्रान्सप्लांट केल्यानंतर म्हणजे जमिनीत लावल्यानंतर जर जमिनीमध्ये फंगल ॲक्टिव्हिटी असेल, असं वातावरण असेल, ह्युमिडिटी असेल, पाऊस पडला आणि त्यावेळेस तो कांदा सडतो. म्हणून बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ना 2 मुद्दे आहेत. बीज प्रक्रिया म्हणजे 8-10 क्विंटलला बीज प्रक्रिया कशी करणार. समजा 20 किलो किंवा 5 किलो 10 किलो किंवा आपण मक्याचं सीड असेल, सोयाबीनचं सीड असेल, गहू असेल, अशा सीडला सीड ट्रीटमेंट करणं सोपं आहे. पण 8-10 क्विंटलला सीड ट्रीटमेंट कशी करणार. मग याच्यासाठी याच्यावरची जी बीज प्रक्रिया करायची ती आपल्याला स्प्रे करून करायची. पण स्प्रे नेमका काय करायचा आणि बीज प्रक्रिया का करायची, कारण कांदा हा लावल्यानंतर त्या ठिकाणी पुढचे फुटवे निघेपर्यंत तो त्या ठिकाणी सडतो. बीज प्रक्रिया करण्याआधी बीजोत्पादनाकरता जो कांदा तुम्ही घेतलाय ना, त्या कांद्याचा वरचा टॉप साधारणतः एक 20 ते 25% भाग हा कट करायचा. का कट करायचा, कारण फुटवे जे आहेत ते अतिशय जोमदार निघतात. तुम्ही जर कट नाही केला तर फुटवे कमी निघतात आणि फार स्लो डेव्हलपमेंट होते. पण जर वरचा लेअर कट केला तर फुटवे खूप जोमदार निघतात. बीज प्रक्रिया करताना 15 लिटर पंपाला साप पावडर घ्यायचं 50 ग्राम, ह्युमॉल जेली 100 ग्राम, डॉक्टर प्लस 50 ग्राम आणि स्टिकर, साधं स्टिकर तुम्ही घेऊ शकतात. आणि जे 8-10 क्विंटल बेन आहे त्याच्यावर 15 लिटर पाणी एकदम चांगलं स्प्रे करायचं. फक्त बेण्याचा जर ढीग मारला असेल ना तर वरवर स्प्रे होईल, म्हणून थोडं पसरवून त्याला किंवा मिक्स करून परत एक स्प्रे मारून घेतला त्याला की ते एक प्रकारे त्याला कोटिंग होईल आणि बीज प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल. साधी, सोपी, सरळ आणि अतिशय इफेक्टिव्ह बीज प्रक्रिया कमी कॉस्टिंगमध्ये, त्यामुळे टाळू नका.
लागवडीची पद्धत 3 प्रकारे लागवड आपण करू शकतो. अतिशय सोपी लागवडीची पद्धत आहे. सगळ्यात बेस्ट लागवडीची पद्धत कुठली ती पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. प्लांट पॉप्युलेशन चांगली मॅनेज व्हायला पाहिजे. जमिनीमध्ये रूट डेव्हलपमेंट चांगलं मॅनेज व्हायला पाहिजे. पाणी एक्सेस झालं तर अति पाण्याचा आपल्याला फटका बसू नये त्यासाठी सपाट वाफा पद्धत किंवा सरी वरंबा पद्धत न निवडताना गादी वाफा पद्धत, उंच गादी वाफा पद्धत ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लागवडीचं क्षेत्र हे वर पाहिजे, 3 फुटाची रुंद आणि त्याच्यानंतर सरी काढली तर आता असे जे अवकाळी पाऊस पडणार त्याचा फटका आपल्याला बसणार नाही. त्यामुळे नंबर 1 ला मी ठेवलेलं आहे गादी वाफा पद्धत, नंबर 2 ला सपाट गादी वाफा पद्धत. घरगुती गरज भागवायची, कमर्शियल पद्धतीने करायचं नाही त्यांच्यासाठी. आणि ज्यांच्याकडे म्हणजे सपाट वाफा यंत्रणही आहे, मी अगदी नवीनच आहे, मग अगदी सरी वरंबा पद्धतीने गेला तरी सुद्धा चालेल. पण सरी वरंबा पद्धतीमध्ये प्लांट पॉप्युलेशन मॅनेज होणार नाही. त्यासाठी आपल्याला गादी वाफा पद्धतच सगळ्यात बेस्ट आहे. कसं करायचं, नेमकं कसा गादी वाफा असला पाहिजे तर एक छोटासा डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. 3 फूट रुंदी आहे, साधारणतः 6 इंच, अर्धा फूट त्या गादी वाफ्याची हाईट आहे. लांबी जी आहे ती तुम्ही जमिनीच्या उताराप्रमाणे 20 फूट, 25 फूट, 30 फुटापर्यंत तुम्ही ठेवू शकतात. खूप जास्त लांब न ठेवणे जास्त योग्य. साधारणतः 25 फुटाच्या आतच ठेवा. कारण की ड्रिपच्या लॅटरल असेल किंवा तुमच्याकडे जर मोकळं पाणी जर तुम्ही आजूबाजूच्या दांडमधनं द्यायचा जर विचार केला तर त्या ठिकाणी थोडंसं सोपं होईल. 30-40 फुटापर्यंत गेले तुम्ही तर हरकत नाही. लॅटरल सपाट जमीन असेल आणि जर रुंदी तुमची शेताची 60 फूट, 70 फूट, 100 फूट असेल तर मग तुम्हाला डिवायडर त्या ठिकाणी ठेवावं लागेल. डिवायडर म्हणजे काय, सबलाईन जी आहे ती सेंटरला ठेवावी लागेल किंवा मग सबलाईन 2 करावे लागतील. वॉल जे आहेत 2 करावे लागतील. 200 फूट आहे तर मग 60, 60 आणि 60 असे 3 वॉल तुम्हाला करावे लागतील. 60 फुटाला म्हणजे इकडे 30 फूट तिकडे 30 फूट असा 60 फुटाचा एक वॉल होईल, परत 60 फुटाचा एक, असं आपल्याला करता येईल. पाण्याचा प्रेशर, जमिनीचा उतार ह्या सगळ्या गोष्टी विचार करून तुम्ही म्हणजे 30 ते 40 फूट माझ्या मते सफिशियंट होईल. मुद्दा हा आहे की सपाट गादी वाफ्यावर तुम्ही सेंटरला एक ड्रिपची लॅटरल टाकली, 3 फुटाची रुंदी आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला 6-6 इंचावर तुम्ही कांदा लावला. म्हणजे सेंटरला जी नळी आहे गादी वाफ्याच्या सेंटरला, त्या नळीच्या दोन्ही बाजूला 6-6 इंचावर तुम्ही कांदा लावला. आता जो कांदा लावला आहे त्याच्या 2 कांद्यांमध्ये आपल्याला 9 ते 10 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. त्या फुटवे भरपूर येतात, 7-8 फुटव्यापर्यंत तुम्हाला मिळू शकतात. आणि जेवढी दाटी कराल तेवढं सीड रेट पर एकर वाढेल आणि फुटव्यांची संख्या कमी होईल. म्हणून 3 फूट रुंदीचा बेड, सेंटरला ड्रीप, दोन्ही बाजूला 6-6 इंचावर एक बल्ब आणि 2 बल्ब मधलं म्हणजे 2 कांद्यामधलं अंतर 9 इंच, अशा पद्धतीने जर आपण गेलो तर परफेक्ट प्लांट पॉप्युलेशन बसेल. गादी वाफ्यामुळे अवकाळी पाऊस किंवा अति पाऊस, पाण्याची वापसा कंडिशन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करता येतील. फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने आपल्याला मेंटेन करता येईल. पुढची पद्धत सपाट वाफा पद्धत. आता ज्यांच्याकडे ड्रिपची व्यवस्था नाही, स्प्रिंकलर आहे किंवा फ्लड इरिगेशन करू शकतात त्यांनी सपाट वाफ्यामध्ये जायचं. 3.5 फुटाचा वाफा आहे आणि 9-9 इंचावर 8 ते 9 इंचावर आपण सरळ लाईनीमध्ये कांदेचे जे बल्ब आहेत ते बल्ब ठेवून घेतलेत. पुढची लाईन जेव्हा आपण घेऊ म्हणजे हा असा समजा सरळ असा सपाट वाफा आहे आणि मी आता या ठिकाणी कांदे लावले. 4 ते 5 कांदे तुमचे एका 3 फूट रुंद सरी मध्ये वाफ्यामध्ये बसतील, सपाट वाफ्यामध्ये. मग पुढची लाईन लावताना त्याच्यामध्ये 10 ते 12 इंच अंतर ठेवा, कारण की फुटवे भरपूर वाढणार. परत पुढची लाईन लावताना 10 ते 12 अंतर ठेवा. जी जमीन भुसभुशीत आहे अशी जमीनमध्ये सपाट वाफ्याने जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा चालणार आहे. पण ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं, निचरा होत नाही, अपडाऊन जमीन आहे, फ्लड इरिगेशनमध्ये मग वाफे जर तुमचे खूप जास्त लांबीचे झाले, समजा 50 फूट लांबीचा वाफा ठेवला तर काय होतं, पाणी खूप तुंबत जातं आणि त्याच्यामुळे तो कांदा जो आहे त्या ठिकाणी अति पाण्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी सड लागते. म्हणून सपाट वाफ्यामध्ये एक तर आपल्याला विड्थ जी आहे, लांबी जी आहे, लांबी वाफ्याची लांबी ही 25-30 फुटाच्या पुढे ठेवायचीच नाही.
जमीन लेव्हलमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात बेस्ट गादी वाफा पद्धत, नंबर 2 सपाट वाफा आणि नंबर 3 सरी वरंबा पद्धत. सरी वरंबा पद्धतीमध्ये 1.5 ते 2 फुटावर सरी ओढायची. सरीच्या वरती, पोटावर नाही लावायचं आपल्याला, सरीच्या वरती. सरीची हाईट जास्त घ्यायची नाही, जेणेकरून तिथपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे, कारण तुम्हाला पाणी सरीमधनं द्यायचं आहे. इथे स्प्रिंकलर असेल तर फार उत्तम, ड्रीप असेल तर मग मोकळं पाणी जर असेल तर तुम्हाला सरीची उंची खूप जास्त घेता येणार नाही, तर मग पाणी जास्त द्यावं लागेल. वरती सेंटरला, सरीच्या सेंटरला 9 इंचाचा गॅप ठेवून तुम्ही बल्ब लावू शकता. 2 ओळीतलं अंतर 1.5 ते 2 फूट होईल. 2 रोपांमधलं अंतर हे 9 इंचापर्यंत होईल, म्हणजे पाऊण फुटापर्यंत होईल. या ठिकाणी सुद्धा प्लांट पॉप्युलेशन आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येईल. ह्या 3 पद्धती आहेत एकदम सोप्या पद्धतीत, जे नवीन पद्धतीने करतायत किंवा जे व्यावसायिक सीड प्रोड्युसर आहेत. बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याचबरोबर नगर जिल्ह्याचा काही भाग, जळगाव जिल्ह्याचा काही भाग, औरंगाबाद जिल्ह्याचा सिल्लोड, जालना जिल्हा, इथे भरपूर सीड प्रोडक्शन होतं. अशा सर्व व्यावसायिक दृष्ट्या कांद्याचं सीड प्रोडक्शन करणाऱ्या लोकांनी ह्या ज्या पद्धतीत याचा तंतोतंत वापर केला तर खूप चांगला होईल. सगळ्यात बेस्ट पद्धत ही गादी वाफा पद्धत आहे, ज्याच्याविषयी आपण बोललोय. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अन्नद्रव्य खत व्यवस्थापन. कमर्शियल क्रॉप आहे. 40 ते 50 हजार रुपयाचे दर सीड कंपन्या शेतकऱ्याला प्रोव्हाइड करतात. मिनिमम 3 क्विंटल 4 क्विंटलचं जरी आपण सीड प्रोडक्शन पर एकर पकडलं तर जवळपास 1.5 लाख 2 लाखाचं कॅल्क्युलेशन बसतं. त्याच्यामध्ये 50,000 रुपये खर्च जातो. लाख रुपये प्रति एकर प्रॉफिट देण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. आणि जर रेट खूप टाईट असले, 70-75 हजार रुपयाचं जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कुठली कंपनी देत असेल तर, आणि जर तुमचं प्रोडक्शन हे 4-5 क्विंटलवर जात असेल तर खूप चांगला मोबदला या पिकातनं मिळू शकतो. त्याच बरोबर बरेचसे लोक फक्त प्रोडक्शन करून स्वतः 2,000 रुपये किलो, 2500 रुपये किलोने देतात. ज्या शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण झालाय, शेतकरी शेतकऱ्याला विकू शकतो. आणि त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापनावर थोडासा खर्च करायला हरकत नाही, असं माझं मत आहे ह्या पिकाच्या बाबतीत. कारण आर्थिक गणित चांगलं आहे, रेट फिक्स आहे, प्रोडक्शन 3 क्विंटल 4 क्विंटल मिळू शकतंय. मग अशा ठिकाणी काटकसर न करता प्रॉपर अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 4 महिन्याचे जे पिकं आहेत अशा पिकांना स्फुरद आणि पालाशची मॅक्झिमम मात्रा ही बेसल डोसमध्ये जायला पाहिजे, 70 to 80%. राहिलेली 15-20% मात्रा ही पुढच्या 30 ते 40 दिवसाच्या आत आपल्याला टाकलीच पाहिजे. त्याच्यानंतर टाकून उपयोग नाही. त्याच्यानंतर जर आपण ते दिलं तर त्या पिकाला ते लागू पडणार नाही. मग कसं फर्टिगेशन ठेवायचं? बेसल डोस लागवडीपूर्वी कमीत कमी 10 ते 15 दिवस, किंवा ॲटलिस्ट लागवड होण्याच्या 2 दिवस आधी तरी बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे. ज्याच्यामध्ये DAP घ्या 100 किलो, MOP घ्या 50 किलो, ह्युमॉल कंद स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो आणि मायक्रोडिल ग्रेड 1 10 किलो. जर तुम्हाला मायक्रोडिल ग्रेड 1 नाही मिळालं तर कॉम्बिकिट घ्या. कॉम्बिकिट सगळ्यात बेस्ट, कारण क्वांटिटी बऱ्यापैकी मिळते, मिक्स चांगलं होतं आणि तुम्हाला ब्रॉडकास्टिंगला सोपं होतं, म्हणजे त्याचं कॅलिब्रेशन चांगल्या प्रकारे करता येतं. 100 किलो DAP, MOP 50 किलो, ह्युमॉल कंद स्पेशल 20 किलो, रिलीजर 5 किलो, मायक्रोडिल ग्रेड 1 10 किलो किंवा कॉम्बिकिट 23 किलो असा डोस घ्या. एकदम चांगला मिक्स करा आणि वाफे तयार करण्यापूर्वी, गादी वाफा असेल, सरी वरंबा असेल किंवा सपाट वाफा असेल, तो तयार करण्यापूर्वी स्प्रेड करून घ्या. म्हणजे तो मातीआड होणं जास्त गरजेचं आहे. मातीच्या 4-5 इंचामध्ये हा डोस मिक्स व्हायला पाहिजे. पहिलं पाणी दिलं, लागवड केली, पहिलं पाणी तुम्ही दिलं, स्प्रिंकलरने दिलं किंवा ड्रिपने दिलं की त्याच्यानंतर लगेच ड्रिंचिंग करायची, ज्याच्याने जर्मिनेशन एकदम चांगलं होईल, फुटवे जोमदार निघतील. 150 लिटर पाण्यामध्ये एक अमृत ड्रिंचिंग किट, फॉलिबॉन 1 लिटर आणि विद्राव्य खत जे 19-19 ते 5 किलो घेऊन तुम्ही एकरी ड्रिप असेल तर ड्रिपने सोडू शकतात, मोकळं पाणी असेल तर मोकळ्या पाण्यासोबत देऊ शकतात, किंवा जर तुमच्याकडे रेनगन असेल तर रेनगनने सुद्धा तुम्ही 150 किंवा 200 लिटरच्या बॅरलमध्ये पाणी करून त्याला जोडू शकतात, जेणेकरून पूर्ण स्प्रेड होऊन जाईल. वरून सुद्धा पावसासारखं पाणी दिलं तरी सुद्धा चालेल. लागवडीनंतर 40 दिवसांनी आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे. 10-26-26 100 किलो, MOP 50 किलो, ह्युमॉल कंद स्पेशल 10 किलो, कॅलनेट 5 किलो
सॉरी 10 किलो आणि युरिया 45 किलो. आता या ठिकाणी युरिया मी शेवटी लिहिला, याचं कारण असं आहे, काळी कसदार जमीन असेल, नत्राची गरज नसेल, ढगाळ हवामान असेल तर आपल्याला नायट्रोजन बऱ्यापैकी मिळेल. त्यामुळे युरिया किती घ्यायचा हा पूर्णपणे शेतकऱ्याला पिकाच्या वाढीनुसार ठरवावा लागेल. तुम्हाला वाटलं की 15-20 किलो युरियात काम होणार आहे तर तेवढाच घ्या, 45 किलो घेण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण डोस करून मिक्स करून टाकून द्या आणि नंतर आपण पाणी, स्प्रिंकलर असेल किंवा ड्रीप असेल किंवा मोकळं पाणी असेल तर हलकं पाणी द्यायचं आहे. कीड नियंत्रण. आता कांद्यामध्ये कीड नियंत्रणाच्या बाबतीत सकिंग पेस्टमध्ये थ्रिप्स सगळ्यात मोठी समस्या आहे, ॲफिड्स आहे, अळीची अवस्था आहे, अळीचा पण प्रॉब्लेम आहे. रोगांच्या बाबतीत डाउनी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू आहे किंवा ज्याला जांभळा करपा म्हणतात तो आहे. त्याच्यानंतर सड, जमिनीमध्ये फ्युजेरियम आहे, कांद्याच्या बल्बला सडण्याची सगळ्यात जास्त भीती असते. हे जे महत्त्वाचे 4-5 रोग आहे, भुरी, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, हे दोन तर सगळ्यात इम्पॉर्टंट डिसीज. थ्रिप्स आणि ॲफिड्स आणि लार्वा म्हणजे अळी, या 3 महत्त्वाच्या किडी, माइट्स. याच्यासाठी टप्प्याटप्प्याने साधारणतः 10 ते 12 स्प्रे शेड्यूल आहेत. पुढे फ्लावरिंगसाठी, दाणे भरण्यासाठी, मधमाशांना त्यावेळेस अट्रॅक्ट करण्यासाठी काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्प्रे आहेत. परंतु मी जे पेस्ट सांगितले आणि जे डिसीज सांगितले ते कंट्रोल करण्यासाठी पहिल्या 6 ते 7 फवारण्या अत्यंत महत्त्वाच्या. तर मी शेड्यूल अगदी तारखेवाईज दिलेलं आहे. त्याआधी रस शोषक किडी जे आहेत याचं जर आपल्याला प्रभावी नियंत्रण आणि त्याची ओळख करायची असेल, एकदम सोपा पर्याय मित्रांनो, आवर्जून तुम्ही जितका IPM कडे जाल, पक्षी थांबे तयार करणे, चिकट पिवळे सापळे लावणे किंवा जे ट्रॅप आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पतंग कॅप्चर करणारे अळीचे असतील किंवा सकिंग पेस्टचे असतील, त्यांच्यासाठी IPMचा वापर करावा लागेल. रस शोषक किडींचा मागोवा घेण्यासाठी शेतात दर महिन्याला 25 पिवळे आणि 5 निळे एकरी चिकट सापळे लावायचे. या सापळ्यांचं जर निरीक्षण केलं तर थ्रिप्सचा अटॅक किती आहे किंवा इतर जे किडी आहेत यांचा अटॅक किती हे आपल्याला लक्षात येईल. तर पिवळे सापळे साधारणतः जर अटॅक खूप असेल तर तुम्ही 70-30 या रेशोमध्ये ठेवू शकतात. सापळ्यांची संख्या वाढवली तरी चालेल, खूप कॉस्टली आयटम नाही, स्वस्त आयटम आहे. तर हे IPM मध्ये म्हणजे पूर्ण त्या किडीची लाईफ सायकलच ब्रेक करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चामधलं सोल्युशन आहे. फवारणी व्यवस्थापनामध्ये आता लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला गोल ऑक्झिफ्लोरोफेन कुठल्याही कंपनीचं घ्या, चांगलं स्टँडर्ड, टर्गा आणि टेकअप हे कॉम्बिनेशन. तण असेल तरच घ्यायचं. जर आपल्या शेतामध्ये ऑलरेडी तण नाही आहे, 15-20 दिवस झाले, 25 दिवस झाले, तर आपल्याला घ्यायची गरज नाही. 30 ते 40 दिवसापर्यंत हा स्प्रे तुम्ही घेऊ शकतात, त्याच्यानंतर नको. 20 ते 25 दिवसांनी एक पहिलं बुरशीनाशक आणि एक सकिंग पेस्टसाठी एक स्प्रे होणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर प्लस 50 ग्राम. डॉक्टर प्लस हा जो मॉलिक्यूल आहे मित्रांनो, अतिशय जबरदस्त मॉलिक्यूल आहे. हा 2-3 प्रकारे काम करतो. हा एक उत्कृष्ट न्यूट्रिएंट आहे, फॉस्फरसचा प्रचंड सोर्स असलेला न्यूट्रिएंट आहे. हा एक उत्कृष्ट फंगीसाइड आहे आणि जबरदस्त रूट वाढवणारा कंटेन याच्यामध्ये आहे. ॲक्टिव्ह फॉस्फरस ज्याला म्हणतात, पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस. हरभरा उत्पादक शेतकरी, तुम्ही ह्या प्रॉडक्टचा आत्ताच्या क्षणाला जर वापर केला तर तुमच्या पिकामध्ये होणारा मर रोग हा चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतो. तूर उत्पादक शेतकरी, आत्ता जे दाणे भरण्याची अवस्था आहे किंवा फुलातून शेंगांमध्ये कन्वर्ट होण्याची अवस्था आहे, त्या ठिकाणी ह्या प्रॉडक्टचा वापर केला तर तो एक न्यूट्रिएंट म्हणून, एक फंगीसाइड म्हणून खूप चांगलं काम करेल. म्हणून हा प्रॉडक्ट तुम्ही आवर्जून मिळाला तर नक्की घ्या. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी डॉक्टर प्लस 50 ग्राम, M45 40 ग्राम, सिंगम 30 मिली, फॉलिबियॉन 40 मिली आणि ब्लेज 15 मिली हे कॉम्बिनेशन घ्यायचं. याच्यामध्ये फंगस आणि सकिंग पेस्ट या दोन्ही गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येतील. 30 ते 35 दिवसांनी, आता हे जे स्प्रे मी टप्प्याटप्प्याने दिलेले, जर तुम्हाला वाटलं की काहीच अडचण नाही आहे, अतिशय ॲटमॉस्फिअर क्लीन आहे, कांदा अतिशय डेव्हलपमेंट चांगली होते, फुटवे जोमदार आहेत, थ्रिप्स दिसत नाही आहे किंवा शेंडा करपलेला दिसत नाही आहे, माइट्स दिसत नाही आहे, बुरशी दिसत नाही आहे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नाही, तर तुम्ही यातल्या फवारणी स्किप करू शकता. म्हणजे ती घ्यायलाच पाहिजे असं नाही.
पण एक जनरली 8 ते 10 दिवसामध्ये कांद्याला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक होणं गरजेचं आहे, कारण थ्रिप्स हा त्याचा पिछा लवकर सोडत नाही. म्हणून 30 ते 35 दिवसांनी क्लीनर डी 30 मिली, जे डाउनी मिल्ड्यूसाठी अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे. 19-19 100 ग्राम, ज्याच्यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरली जाईल आणि फुटव्यांसाठी मदत होईल. मायक्रोडील सुपर मिक्स म्हणजे चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रन, डेसिस 15 मिली आणि ब्लेज 15 मिली, हे कॉम्बिनेशन जर आपण घेतलं तर पिकाच्या सगळ्या गरजा त्यावेळेच्या पूर्ण होतात. हा 30 ते 35 दिवसांनी डोस. 40 ते 45 दिवसांनी पोकलँड एक लार्विसाइड आहे, ऑक्सिजन, जो फुटव्यांसाठी मदत करेल. क्लीनर पी पावडरी मिल्ड्यूसाठी अत्यंत प्रभावी औषध आहे 20 ग्राम आणि ब्लेज 15 मिली. हा एक फंगस, इन्सेक्ट आणि पेस्ट आणि फुटवे म्हणजे संजीवक असा तिन्ही सेगमेंटमध्ये हा स्प्रे होतो 40 ते 45 दिवसांनी. 50 ते 55 दिवसांनी मायक्रोडील 50 मिली, 3-19 100 ग्राम, झकास 7 ml आणि ब्लेज 15 मिली. गरज असेल तर घेऊ शकतात किंवा अत्यंत वाढ समाधानकारक आहे, फुटवे चांगले तर तुम्ही हा स्प्रे स्किप करू शकतात. 60 ते 65 दिवसांनी आता इथे म्हणजे फुटव्यांची संख्या डेव्हलप होऊन फ्लावरिंग स्टेजकडे पीक आता वळायला लागेल. सिंगम 30 मिली, 1261 100 ग्राम, डॉक्टर प्लस 40 ग्राम, ब्लेज 15 मिली. याच्यामध्ये तुम्ही जर सकिंग पेस्ट खूप जास्त असेल तर ॲडमायर याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा फिप्रोनिल तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही याच्याऐवजी कराटे सुद्धा घेऊ शकतात. कराटे किंवा डेसिस किंवा क्लोरोपायरिफॉस किंवा क्लोरोसायपर किंवा रिजेंट अशी मॉलिक्यूल तुम्ही आलटून पालटून ह्या पहिल्या 3 ते 4 स्प्रेमध्ये घेऊ शकता. जे सुटेबल आहे, जे प्रूवन आहे ते औषधं मी या ठिकाणी रिकमेंड केलेली आहेत. 70 ते 75 दिवसांनी परत एक फंगिसाइड 13-045 100 ग्राम, क्लीनर पी 20 ग्राम, रिलीजर 30 ग्राम. सल्फर या ठिकाणी घेतलंय, माइट्सचा प्रादुर्भाव पुढे जाणवेल किंवा ह्या स्टेजमध्ये जे माइट्स असतील त्याला कंट्रोल करता येईल. रिलीजर हे पावडरी मिल्ड्यूसाठी सुद्धा काम करतं, भुरीसाठी, म्हणून ते या ठिकाणी घेतलं. आणि ब्लेज तर 70 ते 75 दिवसांनी अत्यंत महत्त्वाचा हा स्प्रे. त्यानंतर 80 ते 90 दिवसांनी 052-34 100 ग्राम, झेब्रॉन 50 मिली. झेब्रॉन हे झिंक आणि बोरॉनचं अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे, जे फ्लावरिंगसाठी या स्टेजला आवश्यक आहे. पोकलँड 20 मिली, अळी असेल तर, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. आणि ब्लेज 15 मिली. पीक 80 ते 90 दिवस असताना ही फवारणी आपल्याला करायची. 100 ते 110 दिवसांनी 0050 100 ग्राम, रिलीजर 30 ग्राम, डॉक्टर प्लस 40 ग्राम. आता 0050 मध्ये पोटॅशियम आहे, डॉक्टर प्लस मध्ये फॉस्फरस आहे, ॲक्टिव्ह फॉस्फरस आहे आणि ज्याच्यामुळे स्फुरद आणि पालाशची गरज कंप्लीट होते, फंगिसाइडचीही गरज कंप्लीट होते. रिलीजर ॲज अ न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंट काम करेल, फंगिसाइड म्हणून काम करेल, ॲक्रिसाइड म्हणून काम करेल. फंगिसाइड, न्यूट्रिएंट आणि ॲक्रिसाइड तिघी म्हणजे कोळीवर्गीय कीटकांना मारण्यासाठी, न्यूट्रिएंट सल्फर आणि पावडरी मिल्ड्यूसाठी काम करेल. आणि ब्लेज परफेक्ट कॉम्बिनेशनने सगळे स्प्रे बनवले आहेत. हे जे फॉर्म्युले आहेत मित्रांनो, हे मागचे 15-20 वर्षाची आमची मेहनत आहे. त्यामुळे याच्यात सेम कंटेंट असलेला प्रॉडक्ट घ्या, पण कॉम्बिनेशन शक्यतोवर बदलू नका. अत्यंत महत्त्वाचा टप्पा फ्लावरिंग स्टेज. कांद्यामध्ये एकेका फुटव्याला हजारो फुलं असतात, म्हणजे जे फ्लावर दिसतं त्याच्यामध्ये हजारो सेक्शन्स असतात आणि त्यातनं ते सीड तयार होतं. परागीभवनासाठी या ठिकाणी थ्रिप्स मदत करतात आणि सगळ्यात जास्त मदत करतात मधमाशा, जे रस शोषणारे किडी. त्यांच्याने हवा, रस शोषणाऱ्या किडी आणि मधमाशा ह्या 3 गोष्टी. परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल आहे मधमाशी. ह्या स्टेजला तुमच्या शेतामध्ये मधमाशी फिरली पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे? गॅस पॉइझन या स्टेजला पूर्णपणे बंद. क्लोरोसायपर कॉम्बिनेशन किंवा प्रोफेनोसायपर कॉम्बिनेशन किंवा फेंथोएट किंवा डायमेथोएट हे मॉलिक्यूल यावेळेस वापरायचे नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये मधमाशा कशा आकर्षिल्या जातील याच्यासाठी अतिशय स्वस्त फुकटचा पर्याय आणि प्रूव्हन पर्याय मी खूप लोकांना मागच्या वर्षी 25 ते 30% रिकव्हरी, सीड रिकव्हरी वाढवून दिली. तुम्ही जर नेहमी निरीक्षण केलं असेल तर जेव्हा आपण रसवंतीवर जातो तर उसाचा रस काढल्यानंतर जी पाचट पडलेली असते, म्हणजे रसाचा जो चोथा पडलेला असतो
त्याच्यावर सगळ्यात जास्त मधमाशा बसलेल्या असतात. म्हणून मधमाशा अट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळ्यात मोठा ट्रॅप आहे, हा हनी ट्रॅप आहे. तुम्ही तो पाचटचा म्हणजे ऊसाचे जे चोथा आहे आणि फुकट कोणीही देईल किंवा 2-5 रुपये मध्ये क्विंटल भर तुम्हाला ते मिळेल, ते घेऊन तुमच्या शेतामध्ये ठिकठिकाणी सब लाईन, आजूबाजूला बांध, 2 एकरचा तुकडा असेल किंवा 1 एकरचा तुकडा असेल तर सेंटरला 2-3 भागामध्ये ते टाकून त्याच्यावर गुळाचं पाणी शिंपडा. म्हणजे 1 किलो गुळाचं पाणी केलं आणि 1 क्विंटल ऊसाचा चोथा आणला आणि तो जर सगळीकडे पसरून टाकला तर तुमच्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मधमाशा येतील. हा अतिशय स्वस्त आणि अतिशय परिणामकारक पर्याय आहे आणि तो जर तुम्ही जमा केला, तो जर तुम्ही पर्याय केला तर मला वाटतं खूप मोठं सपोर्ट परागीभवनामध्ये होईल आणि परागीभवन जितकं जास्त होईल तेवढं सीडची रिकव्हरी जास्त होईल. नाहीच काही तर मधमाशाच्या पेट्या तुम्हाला आणाव्या लागतील, पण नॅचरल तुमच्या शेतामध्ये मधमाशा जर दिसत असतील तर हरकत नाही, नसतील दिसत तर हे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. तर हा सगळ्यात कारगर पर्याय म्हणजे आजच्या वेबिनारमध्ये कांद्याच्या बीजोत्पादनामध्ये तुम्ही बाकीचं माझं काही ऐका अगर नका ऐकू, परंतु हे काम जर तुम्ही केलं तरी सुद्धा 15 ते 20% सीड रिकव्हरी तुमची त्या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी मी लिहिली. शेवटचा मुद्दा, आत्ता कांद्याच्या शेतांमध्ये, आत्ता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे खूप मोठी अडचण आहे. रोपं ज्यांची तयार आहेत लागवडीला, ती रोपांना डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आहे, शेंडावरून करपतोय. ज्यांची रोपं लहान आहेत ते रोपं स्प्रिंग होत आहेत. जो कांदा लावला त्या कांद्याची 5 स्प्रिंग होते, जो कांदा लावला तो कांदा खाली सोडतोय. म्हणजे वरती सकिंग पेस्टचा अटॅक मोठ्या प्रमाणावर आहे, वरती फंगल अटॅक मोठ्या प्रमाणावर आहे आणि जमिनीवर सुद्धा आहे. मग आता काय करता येईल मित्रांनो? सकिंग पेस्टमध्ये तुम्ही चांगले मॉलिक्यूल वापरून बऱ्यापैकी कंट्रोल करून घेऊ शकतात किंवा चांगले स्प्रे, पण फंगल ॲक्टिव्हिटीमध्ये कंट्रोल करणं मुश्किल होतं. याच्यासाठी 2 स्प्रे आणि 2 ड्रिंचिंगचं शेड्यूल आहे. किंवा कांदा लागवडी करताना आता रब्बी कांद्यामध्ये किंवा उन्हाळी कांद्याची लागवड करताना पहिल्यापासून शेवटपर्यंतचं एक प्रॉपर शेड्यूल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. काही आणून टाकू नका किंवा माझंच सगळं ऐकू नका, मी सांगतो तेच सगळं करा असंही माझं म्हणणं नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक करणारे जेवढे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातला कुठल्याही तालुक्यात तुम्ही मला सांगा, त्या तालुक्यामध्ये एकरी 200 ते 250 क्विंटल घेणारे शेकडो शेतकरी मी तुम्हाला दाखवून देईल, जे मागच्या 4 ते 5 वर्षापासून घेत आहेत. कांद्यामधला जो मूल मंत्र आहे, जो अतिशय बेसिक रूल आहे, तो जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत कांद्यामध्ये चांगलं उत्पन्न, रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेणं अशक्य आहे. आणि नुसतं उत्पन्न नाही, तो कांदा स्टोअरमध्ये आपल्याला टिकला पाहिजे. कारण कांद्याची तेजी मंदी ही खरी जून पासून दिवाळीपर्यंत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ह्या पिरियडमध्ये ज्याच्याकडे कांदा आहे तो कांद्याचा खरा किंग आहे. आणि त्या पिरियडमध्ये कांदा अशाच लोकांकडे राहतो ज्यांना कांदा स्टोअर करता येतो किंवा ज्यांचा कांदा स्टोअरमध्ये टिकतो. याच्यासाठी एकदम कंप्लीट सोल्युशन तुम्हाला मी देऊ शकतो. फक्त मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअपवर कांद्याचं शेड्यूल एवढं तुम्ही लिहून पाठवा, तुम्हाला मी पूर्ण शेड्यूल देईन. आणि कांद्याच्या ॲट प्रेझेंट ज्या काही अडचणी तुमच्या शेतामध्ये आहेत, एका स्प्रेने अशा कुठलेही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही कितीही स्टँडर्ड कंपनीचं औषध आला तर याच्यासाठी आपल्याला जमिनीत आणि वरती दोन्ही ठिकाणी काम करावं लागेल. तर तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या मला फक्त फोटो पाठवा मित्रांनो, आणि 24 तासाचा वेळ तुमच्याकडे मी मागतोय. त्या वेळेत तुम्हाला मी पूर्ण सोल्युशन देऊ शकतो. आज आपण हरभऱ्याचं एकदम कॉन्क्रीट सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. तूरमध्ये जे 4 प्रकारच्या किडी आहेत, बोरर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा, त्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं आहे आणि काय कंट्रोल करायचं, कंट्रोलच्या मेजरमेंट तुम्हाला दिलेल्या आहेत. कांदा बीजोत्पादन हा अतिशय क्रांतिकारी पॅटर्न आहे. जितके लोक कांदा बीजोत्पादनामध्ये घुसतील, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये तुम्ही कंपन्यांसोबत करू शकतात, स्वतः सीड प्रोडक्शन करून शेतकरी शेतकऱ्याला विकू शकतो, कितीही सीड विकू शकतो. तर खूप चांगला पॅटर्न हा राबवता येईल. 3-4 जिल्ह्यांमध्ये सध्या खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी करतायत. लवकरच येणाऱ्या 15 दिवसामध्ये 15 डिसेंबरच्या आत वाशिम जिल्ह्यामध्ये कांदा सीड प्रोडक्शन करणाऱ्या जवळपास 400-500 शेतकऱ्यांना लाईव्ह मी सगळे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे आणि सगळी माहिती देणार आहे. त्याची माहिती फेसबुकला दिली जाईलच. त्यावेळेस जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, 4ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे.
जर तुम्हाला लोकेशन कळलं आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली तर नक्की त्या कार्यक्रमाला या. आज जे जे आवश्यक होतं ते सगळं दिलंय. तुम्हाला कुठल्याही पिकाची कुठलीही अडचण असेल, कुठलीही समस्या असेल, मला फक्त तुम्ही व्हॉट्सअपला 99 239 74 222 या नंबरला फोटो पाठवा आणि मला एक 24 तासाचा वेळ द्या. तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि मी ते देऊ शकतो. आत्तापर्यंत मागच्या 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे लाखो लोकांना रिप्लाय दिले असेल, हजारो लाखो लोकांना. तर 5 किंवा 10% फेल्युअर होईल, पण 80-90% लोकांना खूप चांगलं सक्सेस आम्ही मिळवून दिलं आहे. संपूर्ण जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचे नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही तुमच्या शेतावर बोलू शकतात. जर एखादी अडचण खूप मोठी आहे, तुम्हाला असं वाटतं की प्रतिनिधीने बघितली पाहिजे, तर त्यांनाही तुम्ही कॉल करून बोलवू शकतात. पुढच्या शनिवारी असाच एक वेगळा विषय घेऊन आपण भेटू. जर तुम्ही पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल हा जर उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे चांगले नवनवीन विषयांवरचं सविस्तर मार्गदर्शन ऐकायला मिळेल. पाटील बायोटेकचं फेसबुक पेजसुद्धा लाईक करून ठेवा. टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक या सर्व ठिकाणी आम्ही अवेलेबल आहोत. जिथे जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल, सोपं वाटेल त्या ठिकाणी तुम्ही त्या माध्यमाचा वापर करून आमच्याशी जोडू शकतात, आमच्यासोबत राहू शकतात. तर पुढच्या शनिवारी ठीक संध्याकाळी 6 वाजता आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.